नमस्कार. मी प्राध्यापक राम पालकर आपल्यासाठी घेऊन आलो आहे एस-वाय बी-कॉम कॉर्पोरेट अकाउंटिंग या विषयाची लेक्चर सिरीज. त्यामध्ये आपण पहिल्या लेक्चर सिरीजमध्ये चॅप्टर नंबर 1 बघितलं होतं, टू इनकॉर्पोरेशन. हे आपण त्या ठिकाणी बघितलं होतं. आपल्याला आता याच विषयाचं चॅप्टर नंबर 2 जे बघायचं आहे त्याचं नाव आहे अकाउंटिंग फॉर लिक्विडेशन ऑफ कंपनीज. यामध्ये आपण हे चॅप्टर जे काही आहे तर ते कव्हर करणार आहे. आपल्या येणाऱ्या परीक्षेसाठी अत्यंत महत्त्वाचं असलेलं हे चॅप्टर आहे किंवा एस-वाय बी-कॉम या विषयामध्ये या वर्गामध्ये आपल्याला दिसून येत आहे की कॉर्पोरेट अकाउंटिंग हा विषय थोडासा अवघड आहे, म्हणून याची आपण रिव्हिजनसाठी लेक्चर सिरीज सुरू केली आहे. आपलं रिस्पॉन्स बघता आपण या ठिकाणी चॅप्टर नंबर 2चे सुद्धा व्हिडिओज त्या ठिकाणी आपण शूट करून टाकणार आहोत. तरी सर्व विद्यार्थ्यांनी व्हिडिओज जे आहेत ते संपूर्ण बघायचं आहे. थोडासा व्हिडिओ मोठा असतो, परंतु त्याला पर्याय नाही आपल्यासमोर, कारण की आपल्याला सगळ्या गोष्टी जर समजून सांगायच्या असतील तर त्याला वेळ लागतो. म्हणून विद्यार्थ्यांनी सर्व व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचे आहेत, म्हणजेच आपल्याला जी येणारी परीक्षा आहे यामध्ये कुठलीही अडचण येणार नाही याची खात्री आहे. सर्व व्हिडिओज बघण्यासाठी आपलं यूट्यूब चॅनल जे आहे त्याला सबस्क्राईब करायचं आहे, म्हणजे आपल्याला सर्व व्हिडिओज जे आहे ते वेळेवरती मिळत राहतील. आपण सुरू करणार आहोत आज अकाउंटिंग फॉर लिक्विडेशन ऑफ कंपनीज. बघा, आता अकाउंटिंग फॉर लिक्विडेशन ऑफ कंपनीज जे आहे यामध्ये आपल्याला काय बघायचं आहे, तर सेम प्रॅक्टिकल प्रॉब्लेम काय करायचं आहे तर सॉल्व्ह करायचं आहे. जसं आपण लास्ट लेक्चरला किंवा लास्ट चॅप्टर जे काही आहे सॉल्व्ह केलं होतं तसंच काय करायचं आहे, इथे आपल्याला काय करायचं आहे, प्रॅक्टिकल प्रॉब्लेम काय आहे तर सॉल्व्ह करायचे आहेत. आता हे करत असताना आपल्याला इथं काय बघायचं आहे, ह्याचं मिनिंग काय आहे लिक्विडेशनचं, म्हणजेच व्हॉट इज लिक्विडेशन. मग इथं सांगितलंय बघा, लिक्विडेशन इज द प्रोसेस ऑफ वाइंडिंग अप ऑफ कंपनीज अफेअर्स बाय द रिलायझिंग द इट्स असेट्स अँड पेइंग द ऑफ लॅबिलिटीज. म्हणजेच व्हॉट इज लिक्विडेशन, लिक्विडेशन मीन्स द टू रिलाइज द असेट्स अँड मेक द पेमेंट्स ऑफ लॅबिलिटीज. म्हणजेच जे काही आपल्याकडं असेट्स आहेत तर त्या असेट्स विकून जे लॅबिलिटीज आहेत त्यांचं पेमेंट करणे म्हणजेच काय, लिक्विडेशन होय. ठीक आहे. म्हणजेच थोडक्यात आपल्याला काय समजलं की एक फर्म आहे, एक कंपनी आहे आणि ती कंपनी काय झाली, बंद पडलेली आहे. बंद झाल्यानंतर त्या कंपनीचं आपल्याला काय करायचं आहे, डिस्पोजल करायचं आहे. म्हणजेच थोडक्यात काय करायचं आहे तर त्या कंपनीच्या ज्या काही असेट्स आहेत त्या काय करायच्या आहेत, विकायच्या आहेत आणि त्यातून जे कॅश येईल तर त्या आलेल्या कॅशमधनं जे जे काही देणं आपलं त्या व्यवसायाचं आहे तर ते काय करायचं आहे, द्यायचं आहे. म्हणजे साहजिकच एखादी जेव्हा फर्म किंवा कंपनी बंद पडते तेव्हा काय करावं लागेल बरं, आपण जर ॲज अ अकाउंटंट किंवा ॲज अ आपली कंपनी आहे, जर आपण अशा प्रकारची जेव्हा कंपनी सुरू केलेली होती आणि ती कंपनी अचानक बंद केल्यानंतर साहजिकच काय करणं आपल्याला गरजेचं असतं, जे काही लोकांचं देणं आहे ते आपल्याला द्यावं लागेल किंवा दिलं पाहिजे. ठीक आहे. म्हणून दुसरं काही नाही, चॅप्टरमध्ये आपल्याला काय करायचं आहे, एक व्यवसाय आहे तो बंद पडलेला आहे किंवा बंद झालेला आहे आणि बंद झाल्यानंतर त्याचं जे काही पुढची प्रोसेस आहे तर ती काय होईल, तर एकच प्रोसेस होईल. तर जे काही असेट्स आहेत त्या काय करायच्या आहेत, विकायच्या आहेत आणि आलेल्या असेट्स विकून जे काही कॅश येईल तर त्या आलेल्या कॅशमधून जे काही त्या व्यवसायाचं देणं बाकी असेल, ज्यांच्याकडनं त्यांनी घेतलं असेल उधारीवरती काही किंवा जे काही देणं असेल थोडक्यामध्ये ते द्यावं लागेल, ही जबाबदारी असणार आहे त्या व्यवसायाची जेव्हा तो व्यवसाय बंद पडेल. मग इथं आपल्याला तेच करायचं आहे. मग बघा, टाइप्स ऑफ लिक्विडेशन आहे तर आपल्याला थेरीसाठी महत्त्वाचं आहे. व्हॉलेंटरी लिक्विडेशन आहे एक आणि एक आहे कंपल्सरी लिक्विडेशन. म्हणजे दोन प्रकारचं लिक्विडेशन बहुतेक वेळा त्या ठिकाणी होत असतं. एक तर स्वेच्छेने त्या ठिकाणी कंपनी बंद करतात जे काही शेअर होल्डर्स असतील ते. नंतर दुसरं जे काही आहे तर ते कंपल्सरी लिक्विडेशन होत असतं की कोर्टाने किंवा अदर काही ट्रिब्युनल्स असतील त्यांच्या आदेशाने त्या ठिकाणी लिक्विडेशन कंपनीचं होत असतं. म्हणजे अशा दोन प्रकारे कंपनी जे काही आहे तर ते लिक्विडेशनमध्ये जात असते, म्हणजेच कंपनी बंद होत असते. मग इथं आपल्याला काय करायचं आहे, तर ज्या स्टेप्स आहेत, स्टेप्स ऑफ लिक्विडेशन सांगितलेले आहेत. म्हणजे आपल्याला नेमकं काय करायचं आहे लिक्विडेशनमध्ये. फर्स्ट स्टेप आहे अपॉइंटमेंट ऑफ लिक्विडेटर्स. काय करायचं आहे, लिक्विडेटर्सला अपॉइंट करायचं आहे. म्हणजे नेमकं काय करायचं आहे, हा जो लिक्विडेटर्स आहे हा कोण असतो, तर बघा आता हे सगळ्या गोष्टी करायच्या आहेत. म्हणजे असेट विकायच्या आहेत, लॅबिलिटीज काय करायच्या आहेत, पेड करायच्या आहेत. मग हे सगळं जर करायचं असेल तर आपल्याला एका व्यक्तीची गरज आहे. मग तो जो काही व्यक्ती आहे तर त्याला म्हणायचं लिक्विडेटर्स. म्हणजेच थोडक्यात त्या कंपनीकडनं ह्या सर्व प्रोसेस करायला किंवा कोर्टाकडनं जर कंपल्सरी वाइंडिंग असेल तर हे सगळ्या प्रोसेस करायला एक व्यक्तीची त्या ठिकाणी नेमणूक केली जाते आणि तो जो व्यक्ती असतो तो असतो लिक्विडेटर्स. लक्षात ठेवा, हा आपल्याला एक महत्त्वाचा पॉईंट इथं लक्षात ठेवायचा आहे की इथं लिक्विडेटर्सची अपॉइंटमेंट होत असते.
ही सगळी प्रोसेस जर करायची असेल तर एका व्यक्तीची गरज आहे आणि तो जो काही व्यक्ती आहे मग तो व्यक्ती कंपनी किंवा कोर्ट काय करतं अपॉइंट करत असतं त्याला म्हणायचं लिक्विडेटर्स. म्हणजे याचं काम काय आहे तर असेट्स विकायचे आहेत आणि जी आलेली कॅश आहे त्या आलेल्या कॅशमधनं जे काही देणेकरी आहेत म्हणजे लायबिलिटीज आहेत तर त्यांचे काय करायचं आहे देणं द्यायचं आहे. हे याचं बेसिक तरीक्याने आपल्याला सांगता येईल की काम आहे. मग नंतर दुसरं काय करायचं आहे तर रिलायझेशन ऑफ असेट. दुसरं स्टेप्स काय आहे पहिल्यांदा काय करायचं आहे अपॉइंटमेंट करायची लिक्विडेटर्सची. नंतर दुसऱ्या स्टेपमध्ये महत्त्वाची स्टेप आहे रिलायझेशन ऑफ असेट्स. मग इथे काय होणार आहे की जो लिक्विडेटर्स आपण अपॉइंट केलेला आहे तर तो काय करेल तर ज्या व्यवसायामध्ये असेट्स आहेत तर त्या असेट तो विकून टाकेल म्हणजेच त्याला म्हणायचं रिलायझेशन ऑफ असेट. म्हणजेच असेट विकून तो काय करेल जी काही कॅश आहे तर ती कॅश त्या ठिकाणी गोळा करेल. दॅट इज सेकंड स्टेप्स ऑफ इन लिक्विडेशन. नंतर तिसरी स्टेप्स काय आहे तर पेमेंट ऑफ लॅबिलिटीज. मग तिसऱ्या स्टेपमध्ये काय करायचं आपल्याला जे जे लॅबिलिटीज आहेत तर त्या पेमेंट करायचं आहे. हे सगळं कोण करणार आहे तर हे सगळं करणार आहे लिक्विडेटर्स बरोबर. म्हणजे असेट्स पण विकणार आहे आणि असेट विकून जी कॅश आहे तर त्या कॅशमधनं तो काय करणार आहे पेमेंट पण करणार आहे बरोबर आहे. मग बघा आता आपल्याला पुढचं जे स्टेप बघायची आहे ती खूप महत्त्वाची आपल्यासाठी आहे. चॅप्टरमध्ये या त्यावर सगळं चॅप्टर अवलंबून असणार आहे. आता लिक्विडेटर्स अपॉइंट केलाय सगळ्या गोष्टी झाल्या असेट्स आले कॅश पण आले. आता प्रश्न आहे की पेमेंट जेव्हा करायचं आहे तर हे पेमेंट आपण जेव्हा करणार आहोत तर ते कसं करायचं आहे. म्हणजेच पेमेंट आता काय होईल एखाद्या वेळेस माल प्रॅक्टिस होऊ शकते की लिक्विडेटर्सला त्या ठिकाणी तसे धरून त्या ठिकाणी कंपनीचे शेअर मालक असतील किंवा डायरेक्टर असतील ते आपला पैसा काढून घेतील असं होईल बरोबर आहे. किंवा त्या ठिकाणी कंपनी जेव्हा बंद होते तर त्या ठिकाणी जे काही देणेकरी आहे त्यांचं देण्यासाठी त्या ठिकाणी कोर्टाने किंवा त्या ठिकाणी एक प्रोव्हिजन आहे आपण काय केलं आहे की लिक्विडेटर्सची अपॉइंटमेंट केली आहे. मग यासाठी हा जो लिक्विडेटर्स आहे याचं कर्तव्य काय आहे तर त्याला काय करायचं आहे ऑर्डर ऑफ पेमेंट फॉलो करायचं आहे. म्हणजेच जे काही पेमेंट आहे तर ते पेमेंट कुठल्या ऑर्डरने करायचं आहे म्हणजे त्यांना जेव्हा असेट्स विकलेली आहे असेट विकून जेव्हा कॅश आलेली आहे आता ही आलेली कॅश जी काही आहे तर त्याला ती काय करायची वाटायची आपण बघितलं. मग आता हे वाटत असताना त्यांना त्यांना माल प्रॅक्टिस होऊ नये म्हणून आपलं काय करायचं आहे स्टँडर्ड जो काही फॉर्मॅट आहे ऑर्डर ऑफ पेमेंट्स तो काय करायचा आहे फॉलो करायचा आहे. म्हणजेच याच ऑर्डरने त्याने काय करायचं पेमेंट करायचे. म्हणजे त्याच्यावर जशी कॅश येत राहील त्याची जी काही कॅश आलेली आहे त्यांना वाटताना काय करायचं आहे सुरुवातीला कोणाला द्यायचं आहे तर फर्स्ट द्यायचं आहे लिगल चार्जेस जे काही असतील किंवा लिगल एक्सपेन्स जे काही असतील त्यांना पेड करायचे आहेत फर्स्ट जेव्हा त्याच्याकडे कॅश येईल त्यावेळेस. नंतर सेकंड जर काय करायचं आहे लिक्विडेटर्स रिम्युनरेशन. बघा आता हे लिक्विडेटर्स रिम्युनरेशन म्हणजेच कोण काय याचा अर्थ काय झाला की जो लिक्विडेटर्स आपण अपॉइंट केला आहे तो फुकट काम करणार आहे का नाही फुकट तो काम करणार नाही. त्याचं मानधन जो काही आहे तर तो काढून गेला अगोदर म्हणून सेकंड जे पेमेंट होईल तर ते होईल लिक्विडेटर्स रिम्युनरेशन. म्हणजे जो काही लिक्विडेटर्स आपण अपॉइंट केला आहे त्याचं जे काही मानधन आहे तेच तो सेकंड पेमेंट आपण करणार आहोत. नंतर थर्ड पेमेंट काय करायचं आहे कॉस्ट ऑफ वाइंडिंग अप. म्हणजेच थोडक्यात याला म्हणतो आपण रिलायझेशन एक्सपेन्स किंवा कॉस्ट ऑफ वाइंडिंग अप या दोघांचा अर्थ एकच आहे. कधी कधी तुम्हाला ते काय म्हणतील रिलायझेशन एक्सपेन्स म्हणतील पण कन्फ्यूज व्हायची गरज नाही आहे दोघांचा अर्थ एकच आहे. मग आता हा कॉस्ट ऑफ वाइंडिंग अप म्हणजेच काय की हे सगळं करायला खर्च येतो. म्हणजेच असेट्स विकायला किंवा रिलायझेशन्स करायला काय होतं त्या ठिकाणी खर्च येत असतो. किंवा वाइंडिंग अप जेव्हा आपण कंपनी करतो जेव्हा कंपनी बंद करतो आपण त्याला काही खर्च येत असतील तर दॅट इज कॉल्ड कॉस्ट ऑफ वाइंडिंग अप. ते आपण काय करणार आहे थर्ड नंबरला त्याचं पेमेंट करणार आहोत जेव्हा आपल्याला कॅश येईल त्यावेळेस. नंतर फोर्थ नंबरला काय करायचं आहे प्रेफरन्शियल क्रेडिटर्स द्यायचे आहेत. म्हणजेच क्रेडिटर्स दोन प्रकारचे असतात एक असतात अनसेक्युर्ड आणि एक असतात प्रेफरन्शियल क्रेडिटर्स. त्यापैकी जे प्रेफरन्शियल क्रेडिटर असतील त्याला 4 नंबरला काय करायचं पेमेंट करायचं आहे. नंतर 5 नंबरला काय करायचं आहे तर डिबेंचर होल्डर जे असतील व्यवसायाचे तर त्यांना काय करायचं आहे पेमेंट करायचं आहे. म्हणजेच डिबेंचर होल्डर्स जे काही आहे बॉरोइंग कॅपिटल आपलं असतं तर ते 5 नंबरला काय करायचं आहे द्यायचं आहे. नंतर 6 नंबरला काय करायचं आहे जे अनसेक्युर्ड क्रेडिटर्स असतील म्हणजेच काय की ज्या क्रेडिटर्सला कुठल्याही प्रकारची सिक्युरिटी नाही आहेत म्हणजेच काही मॉर्गेज आपण ठेवलेलं नाही आहे किंवा कुठल्याही प्रकारचं त्या ठिकाणी त्यांच्याकडे सिक्युरिटी आपल्या व्यवसायाची नाही आहे असे जे काही क्रेडिटर असतील त्यांना म्हणतो आपण अनसेक्युर्ड क्रेडिटर्स आणि ते पेमेंट करायचं आहे 6 नंबरला. नंतर 7 नंबरला द्यायचं आहे प्रेफरन्शियल होल्डर्स आणि 8 नंबरला द्यायचं आहे इक्विटी होल्डर्स. म्हणजेच हे शेवटी कोणाला द्यायचं बघा जे मालक असतात त्या व्यवसायाचे कोण असतात तर कंपनीचे जे शेअर होल्डर्स असतात ते काय असतात आपण बघितलं की त्या ठिकाणी ते ओनर्स असतात किंवा मालक असतात.
मग त्या मालकांना कधी द्यायचं पेमेंट? सगळ्यात शेवटी. जर उरलं तर त्यांना भेटेल, अगोदर त्यांना मिळणार नाही. म्हणजेच हा जो काही ऑर्डर पेमेंट आहे त्यांना आपण काय करायचं आहे, पेमेंट्स करायचे आहेत. यामध्ये हे जर कळालं तर चॅप्टरमध्ये वेगळं काहीही नाही आहे. फक्त फॉलो काय करायचं आहे, तर ऑर्डर पेमेंट फॉलो करायचं आहे. फर्स्ट पेमेंट करायचं आहे लीगल चार्जेस, सेकंड लिक्विडेटर्स रिम्युनरेशन, थर्ड कॉस्ट ऑफ वाइंडिंग अप, preferential creditors, 5 debenture holders, 6 unsecured creditors, 7 preference shareholders आणि 8 इक्विटी शेअरहोल्डर्स या सिक्वेन्सने काय करायचे आहे, पेमेंट्स आपल्याला करायचे आहेत. मग आता हे चॅप्टर जे काही आहेत आपण काय करणार आहोत किंवा यामध्ये आपल्याला काय करायचं आहे, तर लिक्विडेटर्स फायनान्शियल स्टेटमेंट तयार करायचे. म्हणजे लिक्विडेटर्स जो काही आहे तर तो लिक्विडेटर्स काय करणार आहे, एक स्टेटमेंट तयार करणार आहे आणि मग ते कोर्टात किंवा ज्या कंपनीकडे सबमिट करणार आहे. म्हणून मग आता हे जे काही लिक्विडेटर स्टेटमेंट आहे कसं तयार करायचं, म्हणजेच आपला जो काही सोल्युशन आहे तर ते काय आहे, तर लिक्विडेटर्स फायनान्शियल स्टेटमेंट हे आपलं काय आहे, सोल्युशन असणार आहे किंवा आपल्याला हे या ठिकाणी हे चॅप्टरमध्ये तयार करायचं आहे. मग ते कसं करायचं आहे, त्याचा फॉर्मॅट कसा आहे पण ते आता बघू. तर असा फॉर्मॅट आहे बघा, काय काय करायचं आहे, लिक्विडेटर्स फायनान्शियल स्टेटमेंट ऑफ अकाउंट्स ऑफ द वाइंडिंग अप ऑफ जे काही कंपनीचं नाव असेल त्या कंपनीचं नाव, एंट्री लिक्विडेशन जे काही डेट असेल तर डेट. नंतर इथं बघा रिसिप्ट साईड आहे, इथं काय दिलं आहे रिसिप्ट साईड. इथं नंतर एस्टिमेटेड व्हॅल्यू म्हणजे जे काही त्या बुक व्हॅल्यू त्याला म्हणू शकतो आपण त्या असेट्सचं. नंतर इथे दिलं आहे व्हॅल्यू रिलाइज, म्हणजे असेट्स रिलाइज झाल्यावरती त्याचं व्हॅल्यू इथे लिहायचं आहे. आणि इकडे काय बघा क्रेडिट साईडला पेमेंट पेमेंट साईड आहे बरोबर, पेमेंट साईड इथं अमाऊंट आपण 2 कॉलम असे असे काय असणार आहे, फॉर्मॅट असणार आहे. मग आता इथं काय घ्यायचं बघा, रिसिप्ट साईड म्हटल्यावरती काय येणार आहे, जेव्हा लिक्विडेटर्स त्याचे असेट्स विकणार आहे किंवा पहिल्यांदा ओपनिंग बॅलन्स जे काही असेल बॅलन्स शीटमध्ये तर ते घ्यायचं आहे. म्हणजेच बॅलन्स शीट आपल्याला दिलेली असेल तर त्यामध्ये ऑलरेडी कॅश असेल तर ते काय करायचे, आपल्याला पहिल्यांदा घ्यायची आहे. नंतर काय करायचं आहे, कॅश रिलाइज ऑन सेल्स ऑफ असेट्स, म्हणजेच जर काही लिक्विडेटर्स आहे त्याने जे काही असेट्स विकलेले असतील तर त्या असेट विकलेले आपल्याला काय करायचं आहे, ते घ्यायचे आहेत. मग प्रॉब्लेममध्ये सांगतील की प्रॉब्लेममध्ये काय सांगतील की हा लिक्विडेटर्स आहे याने काय केलं आहे, ह्या असेट एवढ्या एवढ्या रुपयाला विकलेल्या आहेत. आपण काय करायचं, त्या ज्या काय असेट विकलेल्या आहेत, समजा सांगितलं लँड अँड बिल्डिंग कितीला विकली, मग ती काय करायचं, इथं बुक व्हॅल्यू लिहायचं पहिल्यांदा, बॅलन्स शीटचं व्हॅल्यू इथं लिहायचं. इथं काय लिहायचं, किती रुपयाला विकली, मग एवढ्या रुपयाला त्याने विकली म्हणून इथं घेतलं एवढं रुपये. तसंच पुढच्या ज्या काय असेट्स आहेत त्या विकलेल्या ज्या काही आहेत त्या सर्वांचं इथे काय करायचं, आपल्याला अमाऊंट लिहून घ्यायची आहे. नंतर काय इथं बघा दिलंय टू सरप्लस फ्रॉम सिक्युरिटीज. कधी कधी काय होतं, एखादी आपली जी काही सिक्युरिटी आहे म्हणजेच असेट आहे तर ती आपण तारण म्हणून दिलेली असते बँकेला, त्यावरती लोन घेतलेलं असतं बरोबर आहे. मग अशा वेळेस काय करायचं आहे, जेव्हा प्रॉब्लेम सांगतो तुम्हाला की तुम्हाला कळेल की आपली जे काही एक असेट आहे तर ते आपण काय केले, बँकेला किंवा किंवा कोणालाही तारण म्हणून दिलेली असेल तर ती जेव्हा असेट आपल्याला विकली असेल तर आपल्याला त्यातून काय करावं लागेल, पहिल्यांदा त्याचं पेमेंट जे काही आहे ते ते मायनस करावं लागेल. म्हणजे थोडक्यात समजा फॉर एक्झाम्पल आपण एक असेट आहे बँकेला तारण म्हणून दिली, त्यावरती लोन घेतलं. आता ते थोडक्यात ते असेट कोणाकडे आहे, तर बँकेकडे आहे. मग बँकेचा त्याच्यावर अधिकार आहे. मग बँक काय करेल की जे असेट विकल्यानंतर त्यावरती पहिल्यांदा आपलं जे काही लोन आहे ते रिकव्हर करेल आणि बाकीचं उरलेलं जे काही आहे तर ती कंपनीला कॅश परत करेल बरोबर आहे. की म्हणून इथं बघा काय झालंय की समजा 1,00,000 त्यानं काय केलं, मशिनरी विकली आणि त्यावरती 80,000चं लोन घेतलं होतं. मग काय केलं बँकेनं, 1,00,000 मधनं 80,000 काय केले, मायनस केले आणि 20,000 जे काही आहे ते सरप्लस म्हणून त्या ठिकाणी कंपनीला परत दिले. ठीक आहे, असं पण होतं. म्हणून लक्षात ठेवायचं की आपल्याला इकडे काय येणार रिसिप्ट साईडला, थोडक्यात जेव्हा आपल्याला कॅश येईल तर ते कॅश आलेली जी काही आहे तर ती रिसिप्ट साईडला येईल. मग कॅश कशामुळे येते, तर असेट्स विकल्यामुळे येते किंवा सरप्लस राहिला असेल तर येते. ठीक आहे, नंतर अजून एक कॅश येते कॉल्स फ्रॉम कंट्रीब्युटर्स, तर ते आपण नंतर बघणार आहोत प्रॉब्लेम जेव्हा येईल तेव्हा. नंतर इकडे काय आहे रिसिप्ट साईडला, आपण जो ऑर्डर पेमेंट बघितला तर तो तसं तसा इथं लिहिला आहे बघा. पहिले लिगल चार्जेस, नंतर लिक्विडेटर्स रिम्युनरेशन. आता रिम्युनरेशन जे मिळतं त्या ठिकाणी त्याला 2-3 प्रकारे मिळतं. एकतर फिक्स मिळतं, म्हणजे फिक्स समजा काही अमाऊंट XYZ जी अमाऊंट आहे ती मिळते. नंतर त्याला पर्सेंटेज मिळतं 2% किंवा व्हॉट एव्हर जे पर्सेंटेज ठरलं असेल त्यावरती त्याला मिळतं. बघा इथं दिलं ऑन सेल्स ऑफ असेट, म्हणजेच लिक्विडेटर्सने जेवढ्या रुपयाला असेट विकले असतील तेवढ्या रुपयाला त्याला तेवढ्या रुपयावर त्याला काय मिळतं, कमिशन त्या ठिकाणी किंवा रिम्युनरेशन जे आहे ते मिळत असतं. नंतर पेमेंट टू प्रेफरन्शियल क्रेडिटर्स किंवा जे अनसेक्युअर्ड क्रेडिटर्स आहे त्यावर सुद्धा त्याला रिम्युनरेशन मिळत असतं. म्हणजे जो क्रेडिटर्स आहे, क्रेडिटर्स असतील नंतर सेल्स ऑफ असेट नंतर जे काही
पेमेंट्स तो करणार आहे त्या ठिकाणी प्रेफरन्शियल क्रेडिटर्स असतील किंवा अनसिक्युअर्ड क्रेडिटर्स असतील यावर तर सुद्धा रिम्युनेशन मिळणार आहे. थोडक्यात रिम्युनेशन त्याला 2-3 प्रकारे मिळतं. एक फिक्स मिळतं आणि दुसरं त्याला जेव्हा त्याने असं केलं त्यावरती मिळत असतं आणि तिसरं त्याला त्या ठिकाणी जे काही क्रेडिटर्स त्याने पेमेंट केलं आहे, अनसिक्युअर्ड क्रेडिटर्स असतील किंवा प्रेफरन्शियल क्रेडिटर्स असतील त्यावर मिळतं. नंतर बघा बाय कॉस्ट ऑफ लिक्विडेशन, प्रेफरन्शियल क्रेडिटर्स, डिबेंचर्स, नंतर अनसिक्युअर्ड क्रेडिटर्स, प्रेफरन्स शेअर होल्डर्स आणि इक्विटी शेअर होल्डर्स. हा जो काही सिक्वेन्स आहे आपण जो बघितला 8 सिक्वेन्स तो आपल्याला काय करायचं इथे घ्यायचा आहे. मग आपल्याला सांगतील प्रॉब्लेममध्ये की काय काय झालंय त्या सिक्वेन्समध्ये तसं तसं करत जायचं आपल्याला. ठीक आहे. म्हणजे अशा प्रकारे आपला काही ठिकाणी फॉर्मॅट जो आहे तर तो असणार आहे. आपल्याला या फॉर्मॅटच्या माध्यमातून काय करायचं आहे द लिक्विडेटर्सचं फायनान्शियल स्टेटमेंट तयार करायचं आहे. खूप सोपं आहे. डेबिट साईडला काय घ्यायचं आहे तर आलेली कॅश घ्यायची आहे डेबिट साईडला, पेमेंट साईडला काय करायचं आहे तर गेलेली कॅश घ्यायची. म्हणजे त्याच्यात काय करायचं आहे तर रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंट जे आहे तर ते तयार करायचं आहे. रिसिप्ट साईडला रिसिप्ट घ्यायचे आहेत, आलेली कॅश घ्यायची आणि पेमेंट साईडला जे आहेत तर पेमेंट साईडला पेमेंट जे आपण करणार आहोत बाय ऑर्डर ऑफ पेमेंट तर ते काय करायचे पेमेंट घ्यायचे आहेत. नेक्स्ट लेक्चरला आपण या ठिकाणी जो प्रॅक्टिकल प्रॉब्लेम याचा आहे तर तो सॉल्व्ह करू. म्हणजेच तुम्हाला यापैकी बऱ्यापैकी त्या ठिकाणी तुमचे डाऊट्स त्या ठिकाणी क्लिअर होतील किंवा तुम्हाला हे चॅप्टर सहज समजेल. म्हणून येणारा जो काही प्रॅक्टिकल प्रॉब्लेम आहे तो सर्व विद्यार्थ्यांनी व्यवस्थित बघायचा आहे किंवा सॉल्व्ह करताना आपण कसं सॉल्व्ह करणार आहे हे तुम्हाला लक्षात येईल आणि त्यावर तुमचे डाऊट्स असतील तर ते क्लिअर होतील. तर सर्व विद्यार्थ्यांनी चॅनल सबस्क्राईब करायचं आहे आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे. धन्यवाद.